स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती व इतर ज्या परीक्षा आहेत त्यांच्या संदर्भात आपल्या या युट्यूब चॅनलवरती मास्टर जाधव सर या युट्यूब चॅनलवरती आपण चालू घडामोडी व जीकेची सिरीज सुरू या ठिकाणी केलेली आहे. बघूया आपला आजचा हा मुद्दा कोणता. या आपण नवनवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी नवीन मुद्दे आणणार आहे, त्याच्यावरती चर्चा करणार आहे, त्याच्यावरती अभ्यास करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असू दे, पोलीस भरती असू दे, त्याचा फायदा होऊ द्यावा. बघा आपला आज हा मुद्दा आहे तो आहे फिफा विश्वचषक. आणखीन एक दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ICC महिला T20 वर्ल्ड कप. या दोन मुद्द्यावरती आपल्याला बघायचं आहे. क्रीडा क्षेत्रातले हे दोन मुद्दे आपल्याला आज पाहायचे आहेत. बघूया फिफा विश्वचषक. फिफा म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. फिफा म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हणजे फिफा. आणि या फिफाचं जे मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंड मध्ये झुरिच या ठिकाणी आहे. प्रश्न वेळोवेळी पडतो सारखा. या फिफाची नेमकी स्थापना कधी झाली तर 21 मे 1904 ला झाली. या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. आता विश्वचषक सुरू आहे. 2022 ला एक झाला, 2026 ला आता आहे आणि आता जो विश्वचषक आहे ती 23वी आवृत्ती 23वा त्या ठिकाणी विश्वकप आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जे आयोजन आहे ते अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या 3 देशांमध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे. 11 जून ते 19 जुलै पर्यंत या फुटबॉल विश्वचषकाच्या स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे 48 संघांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे फिफा विश्वचषकामध्ये. फिफा विश्वचषक प्रत्येकी 4 वर्षांच्या ठिकाणी आयोजित केला जातो. आता सुरू आहे. मग ह्याच्यावरती प्रश्न काय काय पडतात, खेळाडू आणि ट्रॉफी, त्यांचे नियम, ह्याच्यावरती प्रश्न पडतो. सॉकर नावाची जी कल्पना आहे किंवा सॉकरलाच या ठिकाणी फुटबॉल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. बघूया या ठिकाणी महत्वाचे खेळाडू कोणकोणते आहेत. बघा पेले जे आहेत ते ब्राझील या देशाचे खेळाडू आहेत. रोनाल्डो जगप्रसिद्ध खेळाडू रोनाल्डो पोर्तुगालचे आहेत. मेस्सी अर्जेंटिना. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ह्याच्यावरती प्रश्न पडतो. भारतीय खेळाडूंचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुनील छेत्री, बायचुंग भुटिया याही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणते खेळाडू या फुटबॉलच्या संदर्भात आहेत. त्यानंतर बघा जो फुटबॉल विश्वचषक आहे तो प्रत्येकी 4 वर्षांच्या ठिकाणी आयोजित केला जातो. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 19 जुलैला अंतिम सामना झाल्यानंतर ह्याच्यावरती आणखीन माहिती आपण पाहणार आहेत. आपण आता वळूया दुसऱ्या आपल्या या मुद्द्यावरती. दुसरा मुद्दा जो आहे तो ICC महिला T20 विश्वचषक. बघूया आयोजन इंग्लंड आणि वेल्स या 2 देशांमध्ये त्या ठिकाणी आयोजन केले. एकूण 12 संघ त्यामध्ये समाविष्ट आहेत. 10वी आवृत्ती आहे. आता ICC तर्फेच आयोजन आहे. आता ICC म्हणजे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल. याची स्थापना 1909 ला झाली. 15 जून 1909 ला याची स्थापना झाली. आणि जी BCCI त्या BCCI ची स्थापना 1928 झाली. आता सध्या ICCचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. 2005 पर्यंत ICCचं मुख्यालय लंडन या ठिकाणी होतं आणि आता त्याचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. BCCI जे आहे BCCIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. सध्या BCCIचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत मिथुन मिन्हास आणि ICCचे जे अध्यक्ष आहेत ते जय शाह आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघूया त्यानंतर आता जो महिला T20 विश्वचषक झाला तो ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेला आहे. उपविजेता इंग्लंड आहे. ह्याच्यावरती पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. आणि विजेता ऑस्ट्रेलिया आहे. सर्वात जास्त वेळा ऑस्ट्रेलिया हा संघ विजेता ठरलेला आहे. खूप महत्वाचा आहे. या क्रिकेट बरोबर IPL ची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. IPL ची सुरुवात भारतामध्ये 2008 ला झाली. 2026 चा IPL जो विजेता आहे तो RCB आहे. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उपविजेता जो आहे तो गुजरात टायटन्स आहे. ह्याच्यावरती पण प्रश्न वेळोवेळी विचारतात. आणखीन एक चालू घडामोडींवर प्रश्न येऊ शकतो यावर्षी की ICC हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या भारतीय माजी खेळाडूची निवड झाली. तर त्याचं जे योग्य उत्तर आहे त्या खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे सौरव गांगुली. आणखीन एक शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात कमी वयात ICC
क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होणारा किंवा निवड होणारा जो खेळाडू आहे त्या खेळाडूचं नाव वैभव सूर्यवंशी. असेच आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे. मास्टर जाधव सर या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय